नमस्कार. आजची चांगली गोष्ट आहे, खाशाबा जाधवांना मरणोपरांत पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्याच्या न्यायालयीन आदेशाची. आजच्या चांगल्या गोष्टीचे नायक आहेत खाशाबा दादासाहेब जाधव. ते स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू होते. पण पॉकेट डायनामो म्हणून ओळखले जाणारे खाशाबा तसे दुर्लक्षितच नायक ठरले. त्यांच्या हयातीत झालेली उपेक्षा त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा संपली नव्हती. आता कोल्हापुरातून आलेली न्यायालयीन आदेशाची बातमी ही त्यासाठीच खूपच चांगली बातमी आहे. खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी साताऱ्यामधल्या कराड तालुक्यामधल्या गोळेश्वर या छोट्याशा गावात झाला. कुस्तीचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला होता. त्यांचे वडील दादासाहेब जाधव हे स्वतः एक प्रसिद्ध मल्ल होते. खाशाबांनी आपल्या वडिलांकडूनच कुस्तीचे प्राथमिक धडे गिरवले. 1948च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांना 6व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. मात्र जिद्द न हारता त्यांनी 1952च्या हेल्सिंकी म्हणजे फिनलंड ऑलिम्पिकची तयारी सुरू केली. त्याकाळी सरकारकडून कोणतीही मोठी मदत मिळत नव्हती. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकर यांनी स्वतःचं घर गहाण ठेवून आणि गावकऱ्यांनी लोकवर्गणी जमा करून खाशाबांना ऑलिम्पिकसाठी आर्थिक मदत केली. या स्पर्धेत खाशाबांनी बँटमवेट गटामध्ये जगभरातील मल्लांना धूळ चारली आणि 23 जुलै 1952 रोजी कांस्य पदक म्हणजेच ब्रॉन्झ मेडल्स पटकावलं. स्वतंत्र भारतासाठी वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये मिळालेलं हे पहिलंच पदक होतं. या विजयानंतर कराडमध्ये त्यांचं जंगी स्वागत झालं होतं. असा ऐतिहासिक पराक्रम करूनही खाशाबा जाधव यांना त्यांच्या हयातीमध्ये म्हणावा तसा सन्मान काही मिळाला नाही. त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवा बजावली. 1984 मध्ये एका रस्ते अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. मरणोत्तर त्यांना छत्रपती पुरस्कार मिळाला, परंतु पद्म पुरस्कारांसाठी त्यांच्या नावाची अनेक वर्ष प्रतीक्षा करावी लागली. आता नुकतंच मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर बेंचनं केंद्र सरकारला त्यांच्या सन्मानाबाबत विचार करण्याचे निर्देश दिलेत. खाशाबा जाधव हे खऱ्या अर्थानं भारतीय खेळाडूंसाठी ऑलिम्पिक प्रेरणा पुरुष, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून तिरंगा 7 समुद्रापार फडकवला.